करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे। आज शेतकरी संघर्ष समिती नळदुर्ग अक्कलकोट समितीच्या वतीनं नळदुर्ग शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत की तुळजापूर तालुका आहे अतिवृष्टी दुष्काळ जाहीर करावा म्हणून शासनाच्या दरबारी आपण वारंवार निवेदन देतोय, पण आमच्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी आमच्या तुळजापूर तालुका हा अतिवृष्टीमधून वगळलेला आहे। शेतकऱ्यासाठी हा सगळ्यात क्लेशदायक विषय आहे। व दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या भागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी भरपूर आहेत, त्या शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळत नाही। तो सध्या याचा प्रयत्न म्हणजे हा शेतकऱ्याला ही सुद्धा एक महत्त्वाची समस्या निर्माण झाली आहे। व जे आपले पीक विमा आहे शेतकऱ्याचा जो सोयाबीनचा पीक विमा आहे, खरीपाचा जो पीक विमा आहे, तो पीक विमा काय करते की आपल्याला ते ॲडव्हान्समध्ये अग्रिम पीक विमा देऊन आपल्याला तिथंच आपल्याला थोपवलं जात आहे। तर आपल्याला ही 3 ते 4 वर्ष झालं आपल्याला पीक विमा मिळत नाही। हे काय करतंय ही आपला जो लोकप्रतिनिधी आहे आम्ही त्या कंपन्यासाठी मागणी करतो, तर हा लोकप्रतिनिधी जबाब देतो। आम्हाला लोकप्रतिनिधीला मागणी करायची नाही, लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही, कारण का आमची मागणी ही कंपनीसाठी व जिल्हाधिकारी व शासनासाठी मागणी आहे। तर ह्या लोकप्रतिनिधींनी आमच्या जो मूळ मागण्या आहेत ह्या मागण्याला बगल देऊन त्यांनीच आम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही तुमच्याकडे पीक विमा भरलेला नाही, आम्ही कंपनीकडे पीक विमा भरले, शासनाकडे पीक विमा भरलेला आहे। तर आमच्या शेतकऱ्याचा मूळ प्रश्न आहे पीक विमा। गेल्या 4-5 वर्षापासून शेतकऱ्याला कुठलाच पीक विमा मिळाला नाही। 2021, 2023, 2020 या पीक विम्यासंदर्भात शासनाकडच्या दरबारी हायकोर्टामध्ये प्रकरण चालू आहे, तरी अजून 300 ते 350 कोटी शेतकऱ्याचे येणे बाकी आहे। हे ताबडतोब शेतकऱ्याला मिळावं व तसेच अतिवृष्टी जी झालेली आहे त्याची सुद्धा शासनाने आम्हाला अनुदान द्यावं व शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई द्यावी, ही आमची मागणी प्रमुख मागणी आहे। व दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेचे आमदार माननीय कैलास पाटील यांनी आपल्या जिल्ह्यातील जे वर्ग जमिनी वर्ग 2 झाल्या होत्या ते शासन दरबारी ही समस्या मांडून वर्ग जमिनीचा जो लोकवाटा आहे तो लोकवाटा 5% भरून घ्यावा या मागणीसाठी त्यांनी प्रयत्न केलं। त्याबद्दल आम्ही शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचे शेतकरी संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो, कारण का हा शेतकरी हवादिल झाला होता। वर्ग 2 जमीन झाल्यानंतर शेतकऱ्याला काहीच करता येत नाही, तरी माननीय कैलास पाटील साहेबांनी आमच्या शेतकऱ्याची जी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला व या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या व शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। त्याबद्दल मी सर्व या मंत्र्यांचं मी अभिनंदन करतो व आमच्या विविध जी मागण्या आहेत या मागण्या शासन दरबारी मांडावं व आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे। व आज भूमी अभिलेख उपाध्यक्ष इथं कायमस्वरूपी अधिकारी मिळावं व जिल्ह्याचा जो भूमी अभिलेख आहे तिथं सुद्धा कायमस्वरूपी अधिकारी मिळावं ही एक आमची प्रमुख मागणी होती। व तसेच भारतामध्ये 23 डिसेंबर रोजी सगळ्यात मोठं आंदोलन ठेवलेलं आहे, तर आपण 23 तारखेला अप्पर तहसील कार्यालय नळदुर्ग येथील तहसील अधिकारी यांना निवेदन देणार आहोत व त्या हरियाणा व पंजाब UP बिहार सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आहोत। 23 तारखेला फक्त आपल्याला निवेदन द्यायचं, आपलं आंदोलन वगैरे काय राहणार नाही। आपण तहसीलमध्ये अप्पर तहसीलदार जे असतील त्यांना आपण निवेदन देणार आहोत व ह्या आमच्या शासन दरबारी मांडावं एवढीच आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।